प्लेटफॉर्म दिया जा रहा है। तो जो क्रिकेट का समय, कितना समय किसी का मोहताज नहीं, हम समय के मोहताज हैं। और इस टूर्नामेंट की बात करेंगे, देखिए इस टूर्नामेंट का आज चौथा दिन है और जहाँ पर देखिए पूरे ए पुल से जो लॉट्स के हिसाब से देखिए पहला मुकाबला बात करेंगे यहाँ से। तो चलिए बात करेंगे यहाँ पर से जहाँ पर ये टीम देखिए यहाँ पर से माहौल गांव टीम के बीच में दादा देखिए यहाँ पर तशरीफ रखे हैं। कुमार बाला दादा राउत देखिए समाज सेवक उद्देशक, और उसके साथ साथ बात करेंगे भाभी नगर सेवक, उनको शुभकामना देना चाहूँगा और ले चलूँगा मुकाबले की तरफ यहाँ पर। चलिए अंपायर भी तैयार से यहाँ पर गेम ऑन। दर्शकों की तादाद देखिए सुबह की समय है, खचाखच दर्शक लगभग 4000 से ज़्यादा इंतजार था इस समय का। लेकिन पहला गेंद लेकर कल्पेश माहौल कर तैयार। पहला गेंद देखिए हल्के हाथों से खेले समझबूझ का क्रिकेट से रजत मुंडे, एक बड़ी नाम बिल्कुल से खालापुर विभाग से देखिए बड़ी मजबूत टीम है। और इनका डंका बात करेंगे पिछले 2-3 साल से देख लीजिए ठाणे रायगढ़ महाराष्ट्र में कहीं भी देखिए महाराष्ट्र टेनिस क्रिकेट में भी रजत मुंडे का बोलबाला। लेकिन इस साल बात करेंगे ना ग्रामीण में थोड़ा सा बाकी के खिलाड़ी आउट ऑफ फॉर्म में चल रहे हैं। रजत मुंडे जिस नाम से पहचाने जाते हैं अभी तक उनका कहीं इनिंग्स ऐसा देखने को मिला है, लेकिन अभी तक जो भरोसेमंद बल्लेबाजी, इस बार देखिए गेंद का बल्ले का फेस खोल दिया और गेंद आसमान की तरफ ऊंचाई ज्यादा लिया, लंबाई की कम है। कहते ना आसमान वाले से रिश्ता मजबूत था लेकिन जमीन वालों से नहीं। पहला विकेट। देखिए रजत मुंडे, मचिंदर सर बात करेंगे ना इस खिलाड़ी का नाम मैंने 2 साल पीछे जोड़ा था एक बड़े दिग्गज खिलाड़ी के साथ अंतर्राष्ट्रीय की बात करेंगे, जिक्र करेंगे। गेंदबाज फिर से एक बार तैयार और ये चलिए रजत मुंडे का गाड़ी चलता हुआ था रम पम पम और एक 4 रन। चंदर सर कहते हैं ना नीम का पेड़ भी चंदन से कम नहीं, ये रजत मुंडे बैन स्टोक से कम नहीं। बहुत बढ़िया बल्लेबाजी मुकाबला को आगे लेकर जाता है। सेंसिबल क्रिकेट से यहां पर देखिए 2 चौके लगाने के बाद एक सिंगल आता हुआ, इससे कहते हैं भाई हमें बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है, चौके छक्के भी लगाना आता है और सिंगल। एक बड़ी खिलाड़ी की पहचान, इसलिए तो कहा कि नीम का पेड़ भी चंदन से कम नहीं, ये रजत मुंडे बेन स्टोक से कम नहीं। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर 10 रन। अब बहुत बड़ा देखिए उनका विकेट हो सकता है इस मैच में। और ये चलिए इस बार बल्ले का फेस खोला, कैच था यहाँ पर, मौका एक चांस था यहाँ पर, लेकिन इस तरह के कैच लेना होगा। कहते ना पकड़ो कैच जीतो मैच। और इतनी बड़ी प्रतियोगिता देखिए जहाँ पर आपको पहला प्राइज देखिए 2 लाख और आप एक कैच नहीं गवा रहे हो मचिंदर सर, लगभग 2 लाख गवा रहे हो। क्योंकि कमेंट्री बॉक्स पर देखिए मचिंदर सर के साथ कमेंट्री करने के साथ मुझे भी बहुत बढ़िया अनुभव मिला है 2013 में, कौन भूल सकता है। देवीपड़ा नाइट्स पहला मेरा था शुरुआत है, लेकिन तभी मचिंदर सर थे और आज भी साथ उनका निश्चित रूप से बढ़िया रहेगा। सेकेंड इनिंग्स के बादशाह किंग कहा जाते हैं, मुर्दे पे जैसे जान आना, मैच में जान डालने की ताकत रखते हैं। मैडी सर देखिए उनका भी बहुत बढ़िया यहाँ पर भूमिका, उनका भी 33 से स्वागत है। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से
11 रन बनाए। 11 रन देखिए बात करेंगे यहाँ पर स्वर्गीय मोहन सेठ राउत और स्वर्गीय यहाँ पर काली सेठ राउत स्मृति चषक। एक बहुत बढ़िया देखिए यहाँ पर बात करेंगे बदलापुर सरजमी के ऊपर बहुत बड़ी टूर्नामेंट देखिए जिसका जिक्र बात करेंगे 1 महीना से जब इसके ज़ारत फॉर्म सामने आया तभी से जिक्र हो रहा था। बहुत बड़ी देखिए इसे अंजाम देने के लिए यहाँ पर तारीफ करना चाहूँगा। यहाँ पर देखिए हमारे प्यारे देखिए यहाँ पर आयोजक बात करें कुमार बाला दादा राउत साहब। देखिए शायद उनकी मैं जितना भी जिक्र तारीफ करूँ उतना ही कम है, लेकिन थोड़ा सा मुकाबला की तरफ जाना चाहूँगा। ऑन फील्ड जो दर्शक आए हैं शायद कई दर्शक देखिए देर आते हैं तो उन्हें जानकारी देना चाहूँगा। यहाँ पर टॉस जीतने टीम वाली टीम की बात करेंगे तो यहाँ पर माहौल गाँव टीम ने देखिए यहाँ पर माहौल टीम ने देखिए टॉस जीतने के साथ यहाँ पर पहले गेंदबाजी चुने हैं, लेकिन इस बल्लेबाजी के लिए साई फर्नांडिस चांपरली टीम आ रही है। चलिए यहाँ पर दूसरी तरफ से विकेट गिरता हुआ, यही बात कर रहा था इस चांपरली टीम को अगर इस साल दिक्कत का कारण यही बन रहा है रजत मुंडे के साथ बाकी के खिलाड़ी का साथ नहीं मिल पा रहा है। तो चलिए बात करेंगे बढ़िया देखिए यहाँ पर से विकेट्स मिलता हुआ यहाँ पर तो चलिए बात करेंगे यहाँ पर देखिए 2 ओवर का खेल। पहली गेंद के ऊपर देखिए विकेट्स मिलता हुआ, लेकिन स्नेही बल्लेबाज और ये चलिए भाई गेंद को खेलना चाहते थे, कहीं गेंद निकला कहीं, लेकिन यहाँ से देखिए लेग बाई के रूप में एक रन आता हुआ। बहुत बढ़िया अंपायरिंग देखिए प्रसाद सर जिक्र करेंगे यहाँ पर, लेकिन स्नेही बल्लेबाज की बात करेंगे तो यहाँ से देखिए प्रणीत मुंडे देखिए देखते हैं ये कितना साझेदारी बेहतर निभा पाते हैं। मेरे हिसाब से यहाँ पर इन्हें कुछ ज़्यादा करने की ज़रूरत नहीं है भाई। रजत मुंडे बढ़िया काम कर रहे हैं, उन्हें बस स्ट्राइक दीजिए, सिंगल डबल लेकर उन्हें मौका दीजिए। जहाँ पर 30 गेंद रहेगा, 5 ओवर का मुकाबला रहेगा। मैदान देखिए बहुत बढ़िया मेहनत किया गया इस मैदान को। अगर मैं पिछली टूर्नामेंट की बात करूँ तो उससे बेहतर और थोड़ा यहाँ पर सजाया गया है, और थोड़ा सा आउटफील्ड देखिए कितना बेहतर विकेट पे देखिए लाजवाब। क्योंकि पिछली टूर्नामेंट की बात करेंगे ना खूब बारिश आया था, एक दिक्कत का सामना करना पड़ा था, मानक्यू लिए बात करेंगे, लेकिन उसके बाद भी उन्होंने उस अंजाम दिए तो उस टूर्नामेंट को लेकर। यहाँ देखिए बात करेंगे मौसम भी बहुत बढ़िया है और मुकाबला भी बहुत बढ़िया बनता हुआ। रजत मुंडे एक तरफ से देखिए यहाँ पर प्रहार करते हुए गेंद को यहाँ पर रोकने का कोशिश, लेकिन जब तक गेंद रोकते तब तक दोनों बल्लेबाज 2 रन बड़ी आसानी के साथ यही काम करना होगा। रजत मुंडे को यहाँ पर ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक, टीम का टोटल देखिए 2 रनों की इजाफा से जाकर पहुंच गया यहाँ से 14 रन। कहते हैं ना जो हौसला रखता है आसमान छूने का वो परवाह नहीं करता है जमीन पे गिर जाने का। और एक बढ़िया गेंद, लेकिन इस बार लेग स्टंप को छोड़ता हुआ वाइड का इजाफा। चलिए नीलेश जी देखिए उनके जिक्र में कर रहा था उस टूर्नामेंट की। नीलेश जी मराठी देखिए बड़ी एक कुल कप्तान, एक बड़े खिलाड़ी और बड़े एक आयोजनकर्ताओं का भूमिका, और उनका भी स्वागत निश्चित रूप से। और ये चलिए भाई रजत मुंडे उड़ाया AK-47 6 रन। भाई इस खिलाड़ी का नाम इतना बड़े खिलाड़ी के साथ जोड़ दिया था कि नीम का पेड़ भी चंदन से कम नहीं, ये रजत मुंडे बेन स्टोक से कम नहीं। मुकाबला को देखिए कैसे आगे लेकर पहुंचता हुआ, और एक बड़ी हिट्स खेलने का कोशिश, बढ़िया फील्डिंग, गेंद को रुका गया यहाँ पर डीप बाउंड्री लाइन देखिए मिड विकेट लॉन्गन रखा गया है, लेकिन यहाँ पर थोड़ा शॉर्ट सिलीमिटन देखिए एक रखा गया है। उसके बाद गली पॉइंट देखिए यहाँ पर, लेकिन 1 रन बड़ी आसानी के साथ आता हुआ। टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया सिंगल के साथ 22 रन। मचिंदर सर हमेशा कहते हैं ना क्रिकेट में हमेशा चौके छक्के खेलने से बेहतर कभी कभी सिंगल डबल, ये बहुत कुछ मायना रखता है। कहते हैं ना बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाओ। एक छोटा सा वड़ा पाव का धंधा भी
शुरू कर दो, क्योंकि सर सलामत तो पकड़ी 50। और यहाँ पर देखिए वही सिलसिला, एक तरफ से विकेट का झड़ी लेकिन दूसरी तरफ रजत मुंडे डटे हुए हैं। 2 ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ। टीम का स्कोर बात करेंगे, जाकर पहुंचा है 22 रन। तो चलिए बात करेंगे यहाँ पर, देखिए टॉम भी यहाँ पर उपस्थित है, उनका स्वागत है। टॉम हमेशा हर खिलाड़ी से पूछते हैं हम आपके हैं कौन। बढ़िया खिलाड़ी देखिए यहाँ पर आज बढ़िया मुकाबला, हर मुकाबला देखने को मिलेगा। गोरशे टीम भी देखिए पर उपस्थित दिखाते हुए उनका भी तहे दिल से स्वागत है। लेकिन चलेंगे यहाँ पर रजत मुंडे, देखिए एक तरफ से सर सेनापति कहते हैं ना, अगर तालाब से छोटी छोटी मछली पकड़नी है तो सबसे पहले मगरमच्छ का शिकार करना पड़ता है। तो उस मगरमच्छ को अभी तक देखिए बाहर नहीं निकाल पा रहे हैं, और ये जब तक रहेगा शायद आपको तो छोटी छोटी मछली मिलता रहेगा, लेकिन पूरा झोली नहीं भर सकते हो। बढ़िया काम रजत मुंडे, देखते हैं फिनिश कैसे करते हैं। यहाँ पर टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 22 रन, बहुत बढ़िया जिम्मेदारी निभाते हुए। और ये देखिए बढ़िया गेंद यहाँ पर जाने दिया इस गेंद को। बढ़िया मजबूत टीम देखिए, बात करेंगे यहाँ से चंबरली टीम देखिए यहाँ पर से। और आने वाला देखिए महीना जनवरी महीना में करजत प्रीमियर लीग आपको देखने को मिलेगा, नेरल प्रीमियर लीग देखने को मिलेगा। और ऐसा कोई शहर नहीं जहाँ गौरव सावंत सर का कहर नहीं। टेनिस क्रिकेट .in लाइव, बिल्कुल सर गौरव सर, ये आपका मेहनत है, लेकिन यहाँ पर देखिए बंदा और खुद मेहनत करता हुआ। कहती ना खुद को कर बुलंद, इतना खुदा भी बंदे से पूछेगा बता तुझे तेरी रजा क्या है। तो यहाँ पर देखिए आता हुआ एक खूबसूरत चौका। रजत मुंडे देखिए वन मैन आर्मी के जैसे। राजेश मोडिक साहब बात करेंगे, उस विभाग के एक बहुत बड़ी आयोजन करता हो, एक पैकर से, एक ओनर से, उनका भी तहे दिल से स्वागत है। बढ़िया देखिए बात करेंगे। ओहो ये देखिए इस बार टाइमिंग संपर्क कितना अच्छा, फील्डर हैं लेकिन बन गए दर्शक, और गेंद दर्शकों के खेमा में एड्रेस लेने के लिए 6 रन। क्या बात है बाला दादा, देखे कहते हैं ना मचिंदर सर काम ऐसा करो कि लोग तुम्हें टीवी पर देखे, सीसीटीवी पर नहीं। आज बाला दादा देखे जो काम कर रहे हैं, और आने वाला भविष्य में लोग टीवी पर देखेंगे, सीसीटीवी पर नहीं। ओहो बढ़िया देखिए सेंसिबल क्रिकेट्स यहाँ पर देखिए रजत मुंडे ये बता रहे हैं भाई हम रोज रोज नहीं खाते हैं अंडे, क्योंकि हमारे पास है चौके छक्के के झंडे, जीत का झंडा लगाना ये जानते हैं। लेकिन सामने वाली टीम भी देखिए उतनी बड़ी मजबूत टीम है, किसी भी कम नहीं मानना चाहिए। क्रिकेट का दस्तूर तो यही है, तू शेर है तो मैं बब्बर शेर। टोटल देखिए जाकर पहुंच गए यहाँ पर 33 रन। और बढ़िया देखिए बल्लेबाजी, एक तरफ से विकेट गिरते जा रहे हैं रजत मुंडे, दूसरी तरफ से देखिए इनिंग को भी संभाले हैं, और रन रेट देखिए बात करेंगे ना प्रति ओवर, वो भी बढ़िया काम कर रहे हैं। और बढ़िया देखिए कितना बड़ा खिलाड़ी, कितना जोखार खिलाड़ी, अब यहाँ से अंदाजा लगा सकते हो। तो चलिए यहाँ पर पहला गेंद का सामना करेंगे सूरज जामले, देखिए यहाँ पर। अरे ये चलिए इस बार इनकी गेंद भी देखिए शॉर्ट विकेट कीपर मंगे सोई थी, गेंद तक पहुंचे और बढ़िया कैच यहाँ पर लिया। वही सिलसिला देखिए दूसरी तरफ से विकेट का झड़ी। चर्चा चल रहा है, ये टीम थोड़ा वक्त लेते हैं, देर से आते हैं। कहीं ऐसे टीम है आखिरी दिन बोल देते हैं कि हमें समय नहीं मिलेगा। इसका कारण एक बहुत बड़ा है ओपन मैच।
कल भी देखिए घाटकोपर में देखिए देर रात तक ओपन मैच खेला जा रहा था, और जिसके कारण देखिए खिलाड़ी वहाँ पर देर रात तक फंस जाते हैं, फिर दूसरा दिन इच्छा नहीं होता है, और जब टीम के देखिए मेन एक दो प्लेयर नहीं आएंगे तो फिर टीम देखिए वहाँ से पीछे हट जाते हैं। तो ये चीज़ भी थोड़ा हर टीम को भी सोचना चाहिए, जब आपको आगे मैच कहीं खेलना है तो फिर पेकर्स कोई दूसरी टूर्नामेंट है शायद उनकी भी देखिए आयोजन खराब नहीं होना चाहिए, ये चीज़ के ऊपर गौर रखना होगा। तो चलिए यहाँ पर बढ़िया देखिए यहाँ पर ड्रिंक्स मैदान के ऊपर पानी के मांग किए गए हैं, लेकिन से यहाँ पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ है। 3 ओवर के समाप्ति के साथ साथ टीम का टोटल बात करेंगे 34 रन, लेकिन कहते हैं ना काली चुनरी और काली जुल्फे, काली रंग है कड़ाई का, पानी कम पिगरू, ये समय है तेरी लड़ाई का। ठोक दीजिए। क्या बात है, क्या बात है। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे। थोड़ा सा हम आपको रोकना चाहेंगे, देखिए देखिए हम जहाँ नहीं पहुँच पा रहे हैं ना, गौरव सावंत सर वहाँ पहुँच जाते हैं। स्क्रीन पर देखिए हमारे कितने बड़े हस्ती देख रहे हैं, पर बाला दादा राउत साहब देखिए, पर सर उनके माध्यम से देखिए कितनी बड़ी टूर्नामेंट है। मचिंदर सर कहते हैं ना हम अंतर्राष्ट्रीय आईपीएल देखते हैं, अंतर्राष्ट्रीय आईपीएल में देखिए मदद आईसीसी का रहता है, बीसीसीआई का रहता है, लेकिन टेनिस क्रिकेट में बात करेंगे ना, हमारे लिए यही आईसीसी है, यही बीसीसीआई हैं। अगर महाराष्ट्र में ऐसे हस्ती ना होते तो आज ये टेनिस क्रिकेट कहाँ होता। तो जितनी भी उनकी तारीफ किया जाए उतना ही कम। कहते हैं ना हर जंगल में चंदन नहीं होता है, क्योंकि हर जंगल में चंदन नहीं होता है, हर शहर में ऐसे इंसान नहीं। और इसलिए देखिए आज महाराष्ट्र में ये टेनिस क्रिकेट आगे बढ़ रहा है ना, तो इन हस्तियों का ताकत है। समाज के साथ साथ देखिए आज टेनिस क्रिकेट और कोरोना वायरस के समय, मुश्किल समय में गरीबों को मदद करना, और यही बात का ना हमारे पास कोई आईसीसी का मदद है ना बीसीसीआई का मदद है, और हमारे लिए यही भाई आईसीसी हैं और बीसीसीआई हैं। तो चलिए ड्रिंक्स यहाँ पर आता हुआ, और मैंने पहले भी जिक्र किया, दादा को शुभकामना देना चाहेंगे भावी नगर से भी देखिए आने वाले समय में, और बहुत बड़ा देखिए यहाँ पर ड्रिंक्स देखिए मैदान पर आया। यहाँ पर कहते हैं ना दिल ने न जाने कितना घायल हुआ, और अभी तक रजत मुंडे देखिए बढ़िया बल्लेबाजी, कितना खिलौना से खेला है तू, लेकिन आने वाला 12 गेंद है, तो देखती इस 12 गेंद के पर क्या यहाँ पर खिलौना बनाएंगे, या कहते हैं ना शेर का शिकार करना है तो फिर एक बहुत बड़ी जाल बिछाना होगा। देखते हैं कौन सी जाल बिछाए हैं और कौन सी गेंदबाज का इस्तेमाल कर रहे हैं। लेकिन रजत मुंडे यहाँ से अंतिम जो 12 गेंद है, ये तो सर में कफन बांध लिए होंगे, लेकिन देखते हैं ये 12 गेंद बहुत कुछ मचिंदर सर लेकर जाएगा। चाहे यहाँ पर चांबारली टीम के लिए अच्छी टोटल तक ले जाएगा, या मुश्किल में भी डाल सकता है विकेट गिरने के साथ। कहते हैं ना जैसे फुटबॉल में गोल तक पहुँचने के लिए किक मारना पड़ता है, और क्रिकेट में अच्छी टोटल तक पहुँचने के लिए 6 मारना पड़ता है। तो गेंदबाजी के लिए तैयार कल्पेश मावलकर, इन्हें बुलाया गया खास करके, और ये चलिए रजत मुंडे उड़ाया, रे वाह, गिली 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 चंपा, खुश हुए रंबा, गेंद गए लंबा, ठोकम ठोक दीजिए। का सपना नहीं देखता है, वो डायरेक्ट शिकार कर लेता है। यहाँ पर पहली गेंद के पर हमला। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए छक्के के साथ 40 रन, बहुत बढ़िया। देखिए जैसे एक छक्का लगा, दबाव जैसे गिरता हुआ। टेनिस क्रिकेट में देखिए यही दबाव रहता है, जब आमने सामने दो टीम होते हैं हमेशा रन देखते हैं कितना आगे निकल रहे हैं, कितनी पीछे निकल रहे हैं। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 40 रन पहुंचा है, लेकिन रजत मुंडे इन्हें रोकना थोड़ा सा मुश्किल नहीं नामुमकिन बनते जा रहा है। कल्पेश मावलकर देखिए इनका ओवर रखा गया था स्लो ओवर के लिए, लेकिन इनके ऊपर हमला हो रहा है। कहते हैं ना सेनापति को गिरा दो, सेना अपने आप गिर जाएंगे। मंगेश सोइटी देखिए थोड़ा सा जाल बिछा रहे हैं, फील्डिंग में बदलाव कर रहे हैं, लेकिन रजत मुंडे देखे इन्होंने इरादा बना लिए हैं, जब तक बचेंगे लड़ते रहेंगे। कल्पेश मावलकर फिर से एक बार तैयार। ओह, इस बार देखिए हल्के हाथों से सम्मान दिया यहाँ पर, बढ़िया। देखिए क्रिकेट देखिए यहाँ पर रजत मुंडे ने बता दिया भाई मन का कोई अरमान नहीं होता और दिल का कोई मेहमान नहीं होता। एक दो चौके छक्के लगाने से कोई सचिन रमेश तेंदुलकर नहीं था। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा 41 रन, क्योंकि मचिंदर सर बात करेंगे ना सचिन रमेश तेंदुलकर 34,357 रन बनाए हैं, लेकिन इसका मतलब ये नहीं कि चौके छक्के से बनाए हैं, कई सारा सिंगल डबल।
तो बाकी के बल्लेबाज देखिए यहाँ पर वो साथ नहीं दे पा रहे हैं। अनिकेत मुंडे देखते हैं, इन्हें भी थोड़ा सा यहाँ पर दिल में आंधी लेना होगा। कहते हैं ना, सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होना चाहिए। आज देखिए यहाँ पर गौरव सावंत सर, देखिए सफल होने के लिए भलाई शायद उनके पास गांधी का नोट कम हो, लेकिन दिल में उनका बहुत बड़ा आंधी था। और आज गांधी का नोट भी मिलता हुआ बहुत, क्योंकि कोरोना वायरस के बाद अगर किसी ने कामयाबी तक पहुंचा है तो वो मैं कहूँगा tenniscricket.in लाइव। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर, क्योंकि 2 साल क्रिकेट में भी थोड़ा ब्रेक था, लेकिन टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 42 रन। और इस बार देखिए रजत मुंडे यहाँ पर ऑन फायर बता रहे हैं, कौरवे लौड़वे ये मैच जीतवे 4 रन। रजत मुंडे का व्यक्तिगत स्कोर की तरफ जाएंगे, लेकिन टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया है 46 रन। और रजत मुंडे देखिए यहाँ पर 42 तक पहुंच चुके हैं। क्या बात है, एक बार ताली बजना चाहिए रजत मुंडे के लिए, वन मैन आर्मी के जैसे। इससे कहते हैं ना, सर पे देखिए यहाँ पर हार तैयार है, लेकिन फिर भी बहादुर वही होता है जो मैदान पर अपना संघर्ष नहीं छोड़ता है। एक तरफ विकेट गिरता हुआ और कल्पेश मावलकर, देखते हैं आने वाला गेंद। और क्या जरूरी था यहाँ पर, रिवर्स शॉट चिंगो चिंगो लेने का देना पड़ गया। यहाँ पर जो रिवर्स शॉट उन्होंने बहुत खराब क्रिकेट था। देखिए वो खुद बताएंगे कि मैंने कितना बड़ा गलती किया। जितना दर्द उनके समर्थकों को हुआ होगा उससे कहीं ज़्यादा, लेकिन थोड़ा सा जो यहाँ पर पॉइंट गले नज़दीक था ना, उसका फायदा लेना चाहते थे। रजत मुंडे का विकेट से कल्पेश मावलकर देखिए यहाँ पर चौके छक्के खाने के बाद एक कमाल की वापसी बता दी उन्होंने। हमें सपनों में दिल लगाने का आदत न रहा। टीम का स्कोर देखिए 46 रन। कहते ना, घर में जब अच्छा खासा खाना मिल रहा है तो फिर ज़रूरत नहीं था यहाँ पर छेड़खानी करने का। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर 46 रन बनाए यहाँ पर से। कल्पेश है तैयार फिर से एक बार। अभी देखिए दिक्कत बनेगा, जो रजत मुंडे जब तक थे पूरी तरह से माउल गांव टीम यहाँ पर दबाव में थे। अनिल जी मात्रे देखिए हमारे एक अच्छे दोस्त रोहित मैन और की बात करेंगे, शुभकामनाओं की तरफ से इस टीम को, इस टूर्नामेंट को निश्चित रूप से। और टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर 4 ओवर का खेल समाप्ति के साथ साथ 47। बढ़िया टूर्नामेंट देखिए। कल्याण टिटवाला बात करेंगे 21 से लेकर 26 तक वहाँ पर भी, लेकिन यहाँ पर देखिए उससे बहुत बढ़िया माहौल बन गया है। सुबह के समय है देखिए, 4 ओवर का जहाँ खेल समाप्त हुआ है, लेकिन 4 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे तो यहाँ पर 47 रन बनाए। मेडी सर के पास जाएंगे थोड़ा सा अगला मैच के लिए। सन्मान या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय अभिमन्यू कांबळे, सन्माननीय बाळी शेलार आणि सन्माननीय प्रशांत भालेकर आणि सन्माननीय राज हिरमाळी यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत। जाऊया बाच्या दिशेने नाव बैक टू क्रिकेट और टू कॉमेडी बॉक्स। चलिए यहाँ पर मेडी सर देखिए, एक रिवॉर्ड शॉट ने कैसे मैच को बदल दिया। जैसे कहते ना, इसकी मोहब्बत प्यार में, आपने प्यार किए होगे तो थोड़ा पता रहेगा आपको। कहते ना, इसकी मोहब्बत प्यार में एक आध थप्पड़ में ब्रेक ऑफ हो जाता है, तो क्रिकेट में एक आध गलती से मैच में भी ब्रेक ऑफ हो जाता है। बहुत बड़ी गलती यहाँ पर कर दिया। एक रिवॉर्ड शॉट देखिए, 2 धार तलवार क्यों होता है। बाकी के बल्लेबाज के लिए देखिए आसान नहीं। जैसे कहते ना, सूरज जब डूबता है तो लाल लाल हो जाता है। अगर किसी टीम का विकेट शुरुआत में गिरे तो फिर उसका हाल यहां से बेहाल होता हुआ। रजत मुंडे सोच रहे होंगे कितनी बड़ी हमने गलती की। डीजे धन्यवाद। आज देखिए साई पैराडाइस चांबरली के नाम से ये टीम देखिए मैदान पर। चलिए महिरोज जी कदम लीजिए और उसके साथ साथ बात करेंगे उस विभाग में आओ तो निश्चित रूप से
समीर सुमने चल लीजिए, बहुत बढ़िया यहाँ पर उस विभाग में देखिए इस मैच का मजा ले रहे हैं कमेंटेटर। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से राहुल जी चौहान देखिए हमारे अच्छे दोस्त, वो भी मैच का मजा लेते हैं, उनके भी तहे दिल से स्वागत है। और ये चलिए कदमों का क्या इस्तेमाल, वन बाउंस लिया लेकिन सिंगल आता हुआ। भाई सिंगल डबल से काम तो चलेगा, बातें नहीं बनेगा। मचिंदर सर कहते हैं ना, कौआ कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले, पूरी लॉकडाउन में भी नहाएगा ना साल भर, फिर भी सफेद नहीं दिखेगा। और सिंगल डबल से कितना भी कोशिश कर ले गुरु, तुझे 55-60 ये एक अच्छा टोटल नहीं मिलेगा। और दिक्कत क्या रहेगा भाई, निचले कर्मे के बल्लेबाज जब आ जाते हैं ना, इन्हें क्या होता है अभ्यास के समय कम अभ्यास मिलता है। कभी कभी क्या होता है अभ्यास के समय हम देखते हैं जो सीनियर खिलाड़ी रहते हैं ना, वही बल्ला लेकर उतर जाते हैं, शायद जो निचले कर्मे के खिलाड़ी को ज़्यादा मौका नहीं मिलता। लेकिन ये सोच डालना चाहिए, उन्हें ज़्यादा मौका दीजिए, जब आपका विकेट गिर जाए ना तब मैच वही बचा सकते हैं। आज सर भावेश पवार ये काम कर रहे हैं, उनके उभरते खिलाड़ी को ऊपर ले रहे हैं। और ये चलिए लंबी समय के बाद एक लंबा हिट यहां पर जरूरत था, आसमानी तूफानी सुल्तानी छक्का। जाकर पहुंच गया 54 रन। मचिंदर सर कहते हैं ना, एक छोटा सा मास्क जब करोड़ों का व्यापार कर सकता है तो निचली क्रम का बल्लेबाज क्यों एक चौके छक्के एक नहीं लगा सकता है। इसलिए कोई भी खिलाड़ी को छोटा मत सोचिए, क्योंकि आज भी देखिए लाखों के कपड़े शोरूम में लटकते रह गए, एक छोटा सा मास्क करोड़ों का व्यापार कर गए। तो इसलिए कोई भी खिलाड़ी को देखिए, ये क्रिकेट एक ऐसा है ना, 11 नंबर का खिलाड़ी भी हीरो बन जाता है। अनिकेत के बल्ले से छक्का और टोटल देखिए जाकर पहुंचा 54 रन, लेकिन से कम चाहेंगे 60 तक पहुंच जाए। गेंद की बात करेंगे यहाँ से देखिए 3 गेंद शेष। मैडी सर देखिए आज है ना कुछ दिनों से नए लुक में, निश्चित रूप से कहते हैं ना शेर का भूख मैडी सर का लुक खतरनाक, शेर के जैसे उनकी आवाज भी निश्चित रूप से जब तूफान ले आते हैं, जब आखिरी 8-10 गेंद में मुकाबला आता है मैडी सर, निश्चित रूप से मैं मचिंदर सर का हमेशा जिक्र करता हूं, सेकंड इनिंग्स आसान नहीं रहता है, बहुत एनर्जी डालना पड़ता है। ओहो उड़ाया, वाह रे वाह, इसे कहते हैं मामा ठाकुर। अरुण भी गया और सपना भी भाग गई। अब शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा, डीजे वाले के साथ। क्या ये बात दिल्ली तक पहुंचेगी? लेकिन से टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 60 रनों तक पहुंच गए। और इसलिए कहा भाई कोई भी खिलाड़ी को छोटा मत मानिए, कोई भी इंसान को कभी भी कुछ भी हो सकता है। लेकिन उभर की देखिए यहां से बचा है 2 गेंद। ओहो फिर से उड़ाया, लेकिन इस बार फील्डर गेंद के नीचे और कैच लिया आसान से। लेकिन इससे कहते हैं मरने से पहले मैं अपना कर्जा चुका दूं, कर्जा चुका कर आता हुआ बंदा। बढ़िया बढ़िया क्रिकेट देखिए, मंगेश सोईती देखिए लगातार कैसे बातचीत कर रहे हैं अपने गेंदबाज से। ये होना चाहिए, प्यार भी देना चाहिए, डांट भी देना चाहिए। कहते हैं ना प्यार इतना भी ना करो कि बिगड़ जाए हम, थोड़ा डांटा भी करो कि सुधर जाए हम। 2 छक्के खाने के बाद थोड़ा सा गेंदबाज के कानों पर आए, प्यार के साथ प्यार से उन्होंने डांट डाले उनके ऊपर। लेकिन उसके बाद देखिए फ्लाइट किया था, लेकिन स्लोअर गेंद था, थोड़ा सा चेंज ऑफ द पेस, गति से बीट किया था, लेकिन बढ़िया बल्लेबाजी अनिकेत का। लेकिन यहाँ पर देखिए अंतिम गेंद ओवर की यहाँ पर और इनिंग का भी स्ट्राइक पर बल्लेबाज रॉकी। लेकिन देखते हैं रॉकी अंतिम गेंद के पर कहते ना तैरना है तो भाई समंदर में तैरो। रॉकी ने देखिए लेट खेला, यहाँ पर थोड़ा सा पॉइंट नजदीक था, यहाँ पर गली नजदीक था, 1 रन आता हुआ अंतिम गेंद के पर। कुल टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया 61-61 रन। हम बात कर रहे थे कम से कम 55-60 तक पहुंच जाए।
तो चलिए बात करेंगे। मैंने तो जिक्र किया था बाला दादा के कि कोरोना के समय ऐसे लोग रहते हैं भाई समाज में। देखिए 2 वक्त की रोटी के साथ साथ मुश्किल समय में, और आज देखिए टेनिस क्रिकेट में बहुत बढ़िया दर्जा। लेकिन यहाँ से समय नहीं लेंगे, चलेंगे मैडी सर के पास। शायद अगला मैच का क्या तैयारी हो रहा है, क्योंकि पूरी जिम्मेदारी उनको यहाँ पर दिया गया है। इस टूर्नामेंट में बात करेंगे और उसके साथ साथ चलेंगे यहाँ पर सेकेंड राउंड में। देखिए मैच में बहुत मज़ा आएगा, क्योंकि टारगेट की बात करेंगे ना यहाँ पर 62 रनों की टारगेट है। लेकिन दोस्तों भूलना नहीं, ये मैच देखिए दोनों टीम कोई किसी से कम नहीं। कहते हैं ना रात को फूल को भी पता नहीं होता है सुबह होते ही मंदिर जाना या कब्रिस्तान जाना है, लेकिन से फूल तो कहाँ पहुंचेगा ये कहना मुश्किल है। लेकिन हम यहाँ से पहुंचेंगे मचिंदर सर के पास। Hello check, hello check, hello check, hello check, hello check, hello check. रोण्याचा बेस कमी कर जरा. हॅलो चेक, हॅलो चेक. थँक्यू रोणी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा. आज दत्त जयंती. सर्व रसिकांना मी दत्त जयंती हार्दिक शुभेच्छा देतो आणि बोलतोय सामन्याकडे. खूप चांगला दिवस आजचा, शुभ दिवस आणि शुभ दिवस प्रसंगी आज आपण पाहतोय. या स्पर्धेतील 4थ्या दिवसामध्ये आपण पदार्पण करतोय. मी मच्छिंद्र पाटील तमाम रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. आजची स्पर्धा 11:10 सुरू झाली, कारण आज माहुलगाव संघ फार दूर न आलाय. तितक्याच पनवेल तालुक्यातील एक संघ आपण पाहतोय, चांभारली संघ, जो आज साई पॅराडाईस नावाने खेळतोय, तो देखील फार दूर न आलाय. त्यामुळे हे संघ उशीर आलेल्या स्पर्धेमध्ये. आपण पाहतो ही स्पर्धा स्वर्गवासी मोहन शेठ राऊत व काळी शेठ राऊत यांच्या पवित्र आत्म्यात चिरशांती लाभो या मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आपल्या वडिलांचं राहिलेलं काम, आमचे डॅसिंग युवा नेतृत्व प्रेरणास्थान, आमच्या युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय बाळादादा राऊत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन, दिवसेंदिवस या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची गर्दी मध्ये सातत्याने वाढते. येस मॅडी. गोरसे बी संघाचा संघनायक किंवा प्रतिनिधी पवन केने किंवा सर भावेश पवार आपण असाल तर व्यासपीठाशी संपर्क करा. एवन पवन केने आपण असाल तर कॉन्टॅक्ट करा. पवन प्लीज फास्ट. जाऊया मागच्या दिशेने. अशा दिवसातील आपण पाहतो दिवस क्रमांक हा 4था आणि 4थ्या दिवसातील ही पहिली लढत. एका बाजूला साई पॅराडाईस चांभारली संघ आणि दुसऱ्या बाजूला माहुलगाव कोलीवाडा. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज. थँक्यू मॅडी. 42 धावांचं लक्ष बघू शकाल. ड्रोन कॅमेरा मैदानावरती उडत असताना, झेप घेत असताना, आणि जेवढा ड्रोन कॅमेरावरती उडतो ना तेवढी झेप tenniscricket.in घेते. 14 लाख सबस्क्राईब पूर्ण केले तर tenniscricket.in बघू शकाल. उंच उडणारा आणि आता ग्राउंडचं लुक बघू शकाल आपण. ब्युटिफुल, सच अ ग्राउंड लुक्स ब्युटिफुल पिक्चर. इट लुक्स लाईक वी आर डुईंग अ कॉमेंट्री इंटरनॅशनल लेवल. व्हॉट अ फंटास्टिक पिक्चर. लुक ॲट द स्क्रीन, हॅव लुक ॲट द ऑन स्क्रीन बोर्ड. ब्युटिफुल पिक्चर. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि व्ह्यूज आपण पाहतो हे ड्रोनच्या माध्यमातून. tenniscricket.in. मी मगाशीच म्हटलं, जेवढा ड्रोन कॅमेरा उंच भरारी घेतोय त्यापेक्षा अधिक 4 पटीनं उंच भरारी घेणारी हे tenniscricket.in. हे बघू शकाल आमचे हे प्रेक्षक, हे दर्दी प्रेक्षक. आज सकाळी ठीक 9 वाजता प्रेक्षक या मैदानावरती आलेत. अप्रतिम अप्रतिम सुबाब विलोभनीय दृश्य. याची देही, याची डोळा पाहण्यासारखा क्रिकेटचा भव्य दिव्य सोला. ही बघू शकाल. ही बदलापूर नगरी पूर्ण सज्ज आहे. आज 4थ्या दिवसामध्ये बदलापूर नगरी पूर्ण सज्ज आहे. व्ह्यूच्या माध्यमातून उंच उंच बिल्डिंग. बदलापूर बदलतोय आणि बदलापूरचं क्रिकेट देखील बदलतोय. अप्रतिम अप्रतिम. ग्राउंड लुक्स सच अ ब्युटिफुल पिक्चर. इट लुक्स लाईक वी आर डूइंग कॉमेंट्री इन इंटरनॅशनल लेवल. हा बघू शकाल आमचा VIP डाईस. सुंदर अलोभनीय आणि विलोभनीय क्षण. डोळ्यात अक्षरशः साठवून ठेवाव्या असे क्षण आपण पाहतोय. बघू शकाल आमचे वन मॅन शो, वन मॅन आर्मी. एक दिलदार व्यक्तिमत्व, दोस्तीतल्या दुनियेतला राजा, आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व बाळादादा राऊत. वन मॅन शो, वन मॅन डॅसिंग. या आमच्या ब्युटिफुल ट्रॉफीज. याचं उत्तर तुम्हाला उद्या मिळेल. वी इज गोइंग टू बी चॅम्पियन, यू कॅन आन्सर टुमॉरो. बघू शकाल ड्रोनच्या माध्यमातून खूप सुंदर प्रतिमा. काळीदादा आणि मोहन शेठ यांच्या सुंदर प्रतिमा आपण पाहतोय. त्यांच्याच
प्रतिमेला पुष्प अर्पण करून या स्पर्धेची आम्ही दररोज सुरुवात करतोय. हे बघू शकाल यंग टॅलेंट आमचे बाळादादा राऊत, त्यांच्या बाजूला चेतन धुळे. या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारताना अप्रतिम अप्रतिम ना बॅक टू क्रिकेट. खूप चांगला लुक या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांचा इशारा येतोय. 62 धावांचं लक्ष. सकाळचे टिक 11:50 होतात. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दी आज मात्र रंगत्या सामना. पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. माहुलगाव वर्सेस चांभारली. 61 धावा टोकल्या 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि रजत मुंडे ज्याने 42 धावा टोकून या स्पर्धेमध्ये अजून एक नवीन विक्रम दाखवला आज या स्पर्धेमध्ये. काल हे दोन्ही संघ आपण पाहिलं. माहुलगाव संघाचा ज्याच्या नावाने संघाची ओळख आहे तो मंगेश वैती काल मात्र रात्री 4 वाजेपर्यंत खेळत होता. आणि आपण पाहिलं तर फलंदाज रजत मुंडे देखील त्या स्पर्धेमध्ये काल रात्री सकाळी 4 वाजेपर्यंत खेळत होता. किती प्रवास आहे आणि किती त्यांना मी म्हणेन त्रास होतोय क्रिकेट खेळण्यासाठी, तरी सर्वस्व आपलं क्रिकेटसाठी ना. बॅक टू क्रिकेट. दोन्ही संघाला आम्ही शुभेच्छा देतो. बघू शकाल आमच्या स्क्रीनवरती आमचे वनमॅन शो वनमॅन दादा आणि उद्याचं भविष्य. कर दादांच्या माध्यमातून बदलापूरती सर्वात मोठी दहीहंडी होते. दादांच्या माध्यमातून कोरोना काळात भरपूर गरजू लोकांना भरपूर मदत करण्यात आली आणि त्याच दादांच्या माध्यमातून शेकड्यांच्या शर्ती. कारण मोहन दादा हे फार मोठं नाव आहे बैलांच्या शेकड्यांच्या शर्तीमध्ये. त्या बाबांचं राहिलेलं काम आता मात्र आमचे बाळादादा पूर्ण करत असताना तुमच्या कार्याला सलाम बाळादादा ना. बॅक टू क्रिकेट. 62 धावांची गरज. 5 षटकांचा सामना. सकाळचा अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये रंगेला सामना. स्टार्किंगची जोडी सलामीला फलंदाज आलाय तो मंगेश वैती ज्याच्या नावाने संघाची ओळख आहे. अत्यंत घातक फलंदाज. पहिला चेंडू ऑन साइडला शफलून काढलाय. छत्री पुढे सरकला एक्स्ट्रा कव्हर रिजनला. रणित मुंडे येत असताना आणि कव्हर करते फक्त 1 धाव. मंगेश वैती ज्याच्या नावाने संघाची ओळख आहे. भरपूर वर्ष क्रिकेटला सेवा दिली त्यानं. मात्र आपल्या संघातनं कमी आणि ओपन क्रिकेट खुल्या गटाचे क्रिकेट जास्त खेळत असतो तो मंगेश वैतीला आपण पाहतोय. नॉन स्टाकीला फलंदाज. आता झालेली मुंबई ट्रॉफीमध्ये देखील मंगेश वैतीने खूप चांगली कामगिरी केली. खूपच चांगली कामगिरी केली त्यानं. आणि स्टाकीला फलंदाज आता आपण पाहतोय तो सुरेश पाटील. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. 4 स्टँड. हा ड्रोन कॅमेरा आता लँडिंग करत असताना फार महागडा आहे मित्रांनो. हा कॅमेरा 3.5 लाख रुपयाची किंमत आहे. एकदा आम्ही अंबरनाथमध्ये कॉमेंट्री करत होतो तेव्हा क्रॅश झाला होता. 85,000 खर्च आला होता त्याला. एवढं सोपं नाही आहे ना. बॅक टू क्रिकेट. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. एक धावेनं संगीत धावकीचा सुरुवात करा. सुरेश टाकरॅनला ओव्हर द विकेट. बेगवान गोलंदाजी. स्ट्रॉंग अपील. पंचांना सांगितलं की एज लागली. किती लक्ष आहे बघा. पंचांचं अचूक लक्ष आहे. कारण पंचाने देखील आमचं लक्ष वेधलं या स्पर्धेमध्ये. मिस्टर प्रसाद सर, मिस्टर अभय सर, मिस्टर जतीन भुयाळ सर यांनी देखील आमचं लक्ष वेधलंय. आता बघू शकाल आपण मेन पंच मिस्टर प्रसाद अभय पाटोले सर आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय ते प्रसाद शस्त्रबुद्धी आणि जतीन भुयाळ आहेत आता सध्या मेन पंच. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. सच अ गुड बॉलिंग. ट्रिमेंडस बॉलिंग कसा असतो दाखवत असताना ओमकार पाटील. ओमकारकडे भरपूर वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे. त्याच्याकडं रजत मुंडे सारखा त्याचा गुरु आहे. अप्रतिम गोलंदाजी. खूप दमदार सुरुवात. ओव्हर द विकेट. लेफ्ट हँड वर द विकेट. क्विक डिलिव्हरी ऑन साइडला घेण्याच्या नादामध्ये मात्र बीट होतोय. अप्रतिम गोलंदाजी. फलंदाज आपण पाहिलं तर धावांसाठी अक्षरशः झगडतोय आणि मंगेश वैती सारखा फलंदाज धावांसाठी P1 मध्ये झगडतोय. ही फार महत्वाची बाब आहे. Despite having power play, the score moving slowly because the batsmen are having to tremendous bowling attack from Omkar Patil. What such a beautiful fabulous bowling attack from Omkar Patil. He often ball in power play. He knows how to ball in power play. Very good bowling performance from the Omkar Patil. Tremendous bowling attack. Once again ऑन साइडला केल्याच्या नादामध्ये नाही जमलं. पोलर लाईन डिलिव्हरीचा वापर केलाय. खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती. कारण आतापर्यंत आपण धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त 3 धावा आहेत. 3च धावा धावफलकावरती. आतापर्यंत 4 चेंडू फेकले. 2 टू गो. लास्ट 2 डिलिव्हरीज फ्रॉम ऑफ दिस ओव्हर. फंटास्टिक बॉलिंग अटॅक. मंगेश वैती मात्र माशासारखा तडपतो स्ट्रायकिंगसाठी. रात्री उशिरापर्यंत खेळलाय. खूप दूरचा प्रवास करून बदलापूरमध्ये पोहोचलाय. ऑन साइडला यामध्ये खूप चांगला एक्सटर्न बॉडी बॅलन्स. चेंडू ट्रॅव्हल झाला मिड विकेटला पार पेगाना पुढे असताना मयूर येतोय मात्र कव्हर करते पर्यंत. ओ व्हॉट अ थ्रो. एक्झॅक्टली थ्रो दिला ऑन द स्टंप फ्रॉम बाउंड्री लाईन. मनगडी ताकदीचा वापर करत असताना फक्त 2च धावा. धावसंख्येचा अग्रलेख संत वाती इंद्रायणी या पद्धतीनं हळूहळू का होईना धावसंख्येला मात्र आकार दिला जातोय तो 5 या धावसंख्येवरती. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी. आज या प्रेक्षकांना सकाळपासून 9 वाजल्यापासून स्पर्धेला हजेरी लावली.
मागच्या 4 दिवसामध्ये प्रेक्षकांना आम्हाला जे प्रेम दिलंय ते प्रेम तुमचं आम्ही कधी विसरणार नाहीये. असंच प्रेम असू द्या आमच्या बाळादादांवरती, कारण होणारे भावी नगरसेवक आहेत ते, त्यांच्यावरती आशीर्वाद तुमचा असेच कायम असू द्या. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, 4 चेंडूचा खेळ संपलाय. ओमकारचं मी खरोखरच कौतुक करेन. ओमकारने जी अटॅकिंग बॉलिंग दाखवली P1 मध्ये, अप्रतिम मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. Lovely delivery, perfect Yorker, right in block all. Batsman have no answer to it except placement. Beautiful bowling performance. फक्त एकच धाव धापलकावरती आणि या एका षटकाची सांगता होते, यशस्वी षटकाची सांगता झाली आणि धापलकावरती फक्त 6 धावा बिनगडी बाद. नॉट अ गुड क्रिकेट फ्रॉम द ओपनर बॅट्समॅन बिकॉज दे आर नॉट गेटिंग अ गुड स्टार्ट. I would like to appreciate to bowler Omkar Patil. What a 5 ballers and fantastic attack from Omkar. End of the first over, 6 for no loss. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी मित्रांनो गुड न्यूज असणारे तुम्हाला उद्या या स्पर्धेमध्ये, ज्या आपण नेहमीच म्हणतो की जगामध्ये 7 आश्चर्य आहेत, मग त्यातला 8वा अजूबा ह्या मैदानात तुम्हाला पाहायला मिळेल. तो मात्र उद्या आकर्षण प्रेक्षकांसाठी गोटे अंपायर. गोट्या काला आहे लेकिन दिलवाला आहे, मध्ये त्याची अदाकारी तुम्हाला उद्या पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. याला विसरू नका, उद्या स्पर्धेचा शेवटचा सांगता समारंभ दिवस असणार आहे. उद्या स्पर्धेत तुम्हाला सुपर 8चे, सुपर 4चे आणि ग्रँड फायनलचे तुम्हाला सामना पाहायला मिळेल. एका षटकाची सांगता झाली, खूप चांगली गोलंदाजी. मंगेश खेळतोय 4 चेंडूचा सामना करत 4 धावसंख्येवरती, तर त्याला साथ देतो सुरेश पाटील 2 चेंडूचा सामना करत फक्त 1 धावसंख्येवरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 6 फॉर नो लॉस. नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द ओपनर बॅट्समॅन बट अ ब्रिलियंट बॉलिंग अटॅक परफॉर्मन्स फ्रॉम द ओमकार पाटील. नवीन गोलंदाजी सुरुवात होते गोलंदाजीमध्ये. यावेळी दीपाली एंडकडे येत असताना गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज येतोय वेगवान भन्नाट गोलंदाज संदेश मुंडे. 62 धावांचं लक्ष. संबरली संघाने मागच्या काही 5 वर्षामध्ये एंटरटेनमेंट केले ना, खूप चांगलं एंटरटेनमेंट केलं, खूप दहशत निर्माण केली या संघानं मागच्या 5 वर्षामध्ये. मग कल्याण असेल, डोंबिवली असेल, रायगड असेल, बदलापूर असेल, भिवंडी असेल, रसायनी असेल, खोपोली असेल, खालापूर असेल, अशा अनेक तालुक्यांमध्ये त्यानं आपली दहशत निर्माण केली. तोच आज संघ मागच्या 5 वर्षामध्ये रजत मुंडेचा फॉर्म खूपच राहिला आहे आणि त्याचमुळे आपण रजत मुंडेला आता खुल्या गटात खेळताना पाहतोय. नो टाइमपास, प्लीज स्टार्ट द मॅच इमिजिएटली नाव. आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व बाळादादा देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना एक डॅसिंग व्यक्तिमत्व. दादांची एंट्री झाली की मला असं वाटतं की एखादा वाघ आला की काय जंगलातनं आणि त्याच्या मागे ही सेना असते. अप्रतिम, कारण शेर होत आहे, वो जहाँ भी रहता है वहाँ अपनी हुकूमत कायम करता है. हे आमचं रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणजे आमचे दादा. ओ लवली शॉट, व्हाट अ फंटास्टिक कट दाखवत असताना चेंडू ट्रॅव्हल जातो, पॉइंटला कव्हर करतोय, सत्यक्षितीच्या पुढे सरकतोय. ओ व्हाट अ फिल्डिंग. अनिकेत मुंडे येत असताना 3 धावा धापलकावरती. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. 3 धावा धापलकावरती. या पहिल्या 3 धावात कौतुक केलं अनिकेतचं, कारण 1 धाव त्यानं अडवली, खूप वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला होता आणि कव्हर करतोय फक्त 3 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, या चेंडूवरती 1 धावा, एकूण धावा आपण पाहतोय 9 धावा. 7 चेंडूंचा खेळ संपलाय मैदानावरती. एकही चौकार, एकही षटकार मारू शकले नाहीयेत. मंगेश वैती फार मोठ्या नाव क्रिकेटच्या माध्यमातून. जर मंगेश वैती या मैदानावरती टिकून राहिला तर 3 षटकांमध्ये सामना खुला करण्याची ताकद, क्षमता त्याच्यामध्ये, बिकॉज ही इज अ एक्सप्लोसिव्ह बॅट्समन ऑफ द 10 स्किल वर्ल्ड. सो मेनी टाइम्स आय हॅव सीन इज अ फंटास्टिक बॅटिंग परफॉर्मन्स. मेनी टाइम आय हॅव सीन. बघायचं तोच मंगेश वैती त्याला साथ देतोय. तो फलंदाज मात्र फलंदाजीमध्ये गणेश पाटील. अजून एकही चौकार षटकार नाहीये मैदानावरती. ओव्हर द विकेट, क्विक डिलिव्हरी, भन्नाट वेग, चेंडू मात्र निघून जातोय. नशिबाचा चौकार निश्चित मिळणार आहे. पंचांचा इशारा. इट इज अ वाईड 4+1, 5 धावा. निश्चित आपल्या वडिलांचं कार्य पूर्ण करण्याचं स्वप्न उडाशी बाळगले ते आमच्या बाळादादांचं लग्न झालं नाही, ते कुमार आहेत. पर्सनॅलिटी बघू शकाल त्यांचे हाईट्स, कारण त्यांना समाजसेवा करायची, त्यामुळे लग्नापासून थोडेसे दूर राहिलेत. कारण एकदा लग्नाच्या बेडीत तुम्ही अडकलात तर समाजसेवा तुम्हाला करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे बाळादादांना खूप चांगला निर्णय घेतलाय. सॅक्रिफाईस तुम्हाला नेहमीच त्याग करावा लागतो. ओ गुड डिलिव्हरी. पहिला चेंडू आपण पाहिला भन्नाट वेगानं, दुसरा चेंडू वाईट होता, तिसरा चेंडू मात्र गुडल्या स्पॉटवरनं टेक ऑफ केलं. त्याच्यामध्ये व्हॅरिएशन आहे. संदेशकडे खूप चांगलं व्हॅरिएशन आहे. एक चांगली गोलंदाजी करण्याचा अनुभव त्याच्याकडे, मात्र भन्नाट वेग दाखवत असताना मात्र एक चौकार नशिबाचा मिळाला आहे. धावसंख्या 10 पारकावरती 14 स्ट्रायकरला फलंदाज सज्ज होतोय. अत्यंत घातक फलंदाज स्ट्रायकरला गणेश पाटील त्याला साथ देतोय. तो मात्र मंगेशवती 9 स्ट्रायकरला. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, तेवढे चांगलं आयोजन आपण पाहतोय. ओव्हर द विकेट, हेलिकॉप्टर शॉट, व्हाट अ टायमिंग.
Amazing shot that was. That's a six. First six for the batsman and first six for the Mahul team. Thank you, thank you. What a shot, what an amazing shot using a pace ball beautifully just flick from the wrist into the crowd. That's a six. What excellent timing, sublime timing on that occasion. What a good balance, body balance, excellent position, and that's a six. षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला षटकार बघू शकाल. चर्चा करत असताना स्पर्धेविषयी आमचे बाळादादा, आमचे चेतन धुळे आणि आमचे मॅडी यांना बघू शकाल आपण स्क्रीनवरती सातत्यानं स्पर्धेविषयी चर्चा करतात. कुठे कमी राहिले नाहीये याचा पाठपुरावा घेतात. माझा दादा कुठेही स्पर्धा कमी नाहीये, कारण कुठे बोट ठेवायला जागा तुम्ही ठेवली नाहीये. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. ओव्हर द विकेट, लेफ्ट ओव्हर द विकेट, रायझिंग डिलिव्हरी, चेंडू मागे निघून जाते. पंचांच्या इशाऱ्यात यस फिंगर गोज अप बाय अंपायर. फर्स्ट विकेट आणि फर्स्ट ब्रोक द विकेट. परतावा लागेल. गणेश बॅक टू द पॅबिलन. थँक्यू. गणेश बाद झाले. गणेशने तब्बल 5 चेंडूचा सामना केला. 3 चेंडू डॉट खेळला. एक षटकार त्याने दाखवला आणि संघासाठी त्याने 7 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज धावफलकावरती आकार नाहीये. चौकार नशिबाचा जरी मिळाला तरी मात्र खूप चांगलं कमबॅक केलं मैदानावरती. ते मात्र सांभाळली संघानं. 61 धावा टोकल्यात. 62 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्यात. दुसरे षटक सुरू आहे. धावफलकावरती धावा बघू शकाल आपण. 20 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मंगेश वैद्य अजूनही मैदानावरती. नवीन फलंदाज जात असताना कल्पेश माहुलकर. ही एक ओळख आहे संघाची, कारण कल्पेश इज अ कॅप्टन ऑफ द टीम. इज अ बेस्ट क्रिकेट ऑफ द 10 स्केल वर्ल्ड, नो डाउट. I have seen lot of time his marvelous performance. So let's see how he'll perform in this match. It will be very interesting how will he perform in this match. All the best. जिंकण्यासाठी गरज 62 धावांची. खूप चांगलं वातावरण. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि प्रचंड गर्दीत रंगतोय मात्र क्रिकेटचा सोहळा आज मात्र 4थ्या दिवसामध्ये. 5 दिवसांची क्रिकेट स्पर्धा. प्रथम पारितोषिक 2 लाख, द्वितीय 1 लाख, तृतीय आणि चतुर्थ 50 4 लाख कॅश प्राइज. आणि बघू शकाल आपण होंडाची 100 बाईक तुम्हाला देण्यात येईल. ब्युटिफुल ट्रॉफीज. एक वेगळी संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज मी कौतुक करेन. षटकार मारल्यानंतर त्याने गणेशला मात्र परतून लावलं. व्हेरी गुड बॉलिंग. खूप चांगलं कमबॅक करत असताना धावफलकावरती धावा आल्यात मात्र 20 धावा आल्यात आतापर्यंत. खूप चांगली धावसंख्या. लेफ्ट हँडवरती विकेट. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन मध्ये आपण बघू शकाल क्षेत्ररक्षक गुड फिल्डिंग. सच अ गुड फिल्डिंग. थर्ड मॅन रिझर्वमध्ये चौकार मारण्याचा प्रयत्न होता, कारण तो पूर्ण गॅप आहे पॉइंट आणि गली मधला, तो त्याला क्लिअर करायचं नाही जमलं. गुड बॉलिंग. गुड कम बॅक फ्रॉम संदेश. ऑन साइडला लॉफ्टेड ड्रम. मॅग्निफिसंट स्ट्रोक. हाय बॅक क्लिप. ट्रिमेंडस पॉवर. दॅट्स अ सिक्स. बघू शकाल कॅमेरा बघ. चेंडू लँडिंग होईपर्यंत हा कॅमेरा त्याच्यावरती राहतोय. इट्स ऑल क्रेडिट गोस टू आमचे कॅमेरा वर्क. विघ्नेश धुळे, राकेश इरमाली, रोहित माळे आणि सुदर्शन तांबे आणि आमचे स्कोरर मनोज वाघ. 4 कॅमेऱ्यानं ही स्पर्धा कव्हर केली होती. एंड ऑफ द कपल ऑफ द ओव्हर. धावसंख्या 26. या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्यात. इट इज अ नॉट गुड ओव्हर फॉर सांभारली, बट दिस इज अ गुड ओव्हर फॉर माहुल गार्डन. 20 रन कम फ्रॉम दिस ओव्हर. यस मॅडे. सन्माननीय मयूरजी आगिवले यांना विनंती करतो आपण यायचं. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. गोरसे बी संघाचे पुरस्कर्ते आहेत, तर त्यांना विनंती करतो साहेबांना आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट मॅच गोरसे बी वर्सेस कासार वडवली. दोन्ही टीमची कॅप्टन आपण रिपोर्ट करा आणि लगेच आमच्या व्यासपीठावरती टॉस साठी यायचंय. कासार वडवली वर्सेस गोरसे बी. थँक्यू मॅडी.
जेव्हा 2 षटकांची सांगता झाली तेव्हा माहुलगाव संघाविरुद्ध चांभारली संघाची धावसंख्या फक्त 22 होती आणि माहुलगाव संघ आता मध्ये अटॅक करत असा 26 धावा म्हणजे 4 पावलं अजूनही पुढे पाहायला मिळते तुम्हाला. माहुलगाव टीम लिडिंग बाय 4 रन्स. 26 धावा धापावती जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. 18 चेंडू 36 धावा 12ची सरासरी अजून कायम राखायची आहे. खूप चांगली फलंदाजी या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचं वर्चस्व दादांचं आगमन होते. स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न. एवढ्या स्पीड गोलंदाजाला तुम्ही भन्नाट वेगानं स्कूप शॉट खेळण्यामध्ये निश्चित जिगरीचं काम आहे. दाखवत असताना खूप चांगला बॉडी बॅलन्स होता फलंदाज स्ट्रायकरला. आपण पाहतोय तो मंगेश वैतीला पाहतोय ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो. फार कमी वेळेत मंगेश वैतीने जी कामगिरी केली ना ती खरोखरच अलौकिक कामगिरी आहे. भरपूर मोठ्या स्पर्धांमध्ये त्याला खुला गटातनं खुला चॅलेंज असतं. तो मंगेश वैती मैदानावरती सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत क्रिकेट खेळत होता. फार मोठी स्पर्धा आहे. घाटकोपरात 10 लाखाची स्पर्धा सुरू आहे. खाडीला 42 लाखाची स्पर्धा सुरू आहे आणि या मैदानात 2 लाखाची स्पर्धा सुरू आहे. माफ करा 4 लाखाची स्पर्धा सुरू आहे. फार मोठ्या स्पर्धा आपण पाहतोय. ऑल क्रेडिट गोज टू बाला दादा. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी ओव्हर द विकेट. लवली डिलिव्हरी. व्हाट अ एक्झिक्युटेड ब्युटिफुल शॉट. अमेझिंग टायमिंग ओव्हर द लॉंग ऑन. दॅट्स अ 6. मंगेश वैती आता मात्र झोपेतनं जागा झालाय वाघ. कारण ह्या वाघानं आता दहाड फोडली. एक षटकार दाखवलाय त्याने मैदानावरती. आतापर्यंत शांत होता, संयम बाळगला होता. आता मात्र संयम सोडतोय आणि वेगानं झेप घेतोय. कारण त्याला माहिती आहे आता अभी नाही तो कभी नाही ऐसा मौका फिर का मिलेगा. आता धावांची नितांत गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा, 2 षटकामध्ये 26 धावा आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली 32 धावा. ऑन साइडला व्हाट अ शॉट. अमेझिंग फुटवर्क. Sublime timing on that occasion over the top of the mid wicket. That's a huge 6 out of par. That's a 6. थँक्यू. 19 धावावरती खेळतोय मंगेश वैती. आणि मी जेवढं कौतुक केलं होतं मंगेशचं ना त्या योग्य आता खेळ दाखवतोय. कारण मंगेश वैतीची हीच ओळख आहे. आक्रमक क्रिकेट खेळणं, आक्रमक फलंदाजी करणं, अटॅकिंग क्रिकेटिंग करणं हेच त्याचं वैशिष्ट्य राहिलं आहे. मागच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार दाखवलेत त्यानं. ही इज अ किंग ऑफ द ऑन साईड. षटकार आपण ऑन साईडला पाहिलेत. बघायचं आहे 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारणं पॉसिबल नव्हतं. गुड बॅटिंग, गुड सेट, सेन्सिबल क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. फक्त चेंडूला ड्राईव्ह करत असं सॉफ्टने बॅकलिपला खाली ठेवतोय. स्ट्रेट टू द फिल्डर इन टू द लॉंग ऑन अँड दॅट्स अ सिंगल. हिटिंग द बॉल कम्प्लीट. अ क्विक सिंगल. मागच्या 2 चेंडूवरती प्रहार केल्यानंतर मात्र सिंगल स्ट्राईक करून अमर्यादित केला येते. यावेळी मात्र 2 मोठे फलंदाज आपण पाहतोय कल्पेश माहुलकरला कॅप्टन द टीम मैदानावरती. धावांचा वेग मागच्या काही चेंडूंमध्ये फार वेगानं तुम्हाला पाहायला मिळतोय. 39 धावा. ओमकार ज्याने पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिल्या होत्या. त्याच ओमकारचा कर्पूस समजला. चेंडू फायनली झाला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू इट शुड बी 4 नो डाउट्स. आउटफील्ड इज व्हेरी फास्ट अँड फायनली बॉल क्रॉस द बाउंड्री फॉर 4 रन्स इनटू द फाइन लेग. दॅट्स अ 4 रन्स. पण रिपोर्ट करायचं 121वा षटकार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 169 षटकार आणि 121वा चौकार आपण पाहतोय. व्हेरी गुड जॉब टेनिसक्रिकेट.in. गौरव सावंत 1 मॅन शो 1 मॅन आर्मी मॅन फ्रॉम बदलापूर ची संपूर्ण लाईनी कव्हर करत असताना ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय. फार बेगाच्या पुढे सरकला. मिड विकेटवरनं मयूर जांभळे येत असताना वॉट अ थ्रो अट्रॅक्टिव्ह. दॅट वॉज पॉवरफुल थ्रो फ्रॉम मयूर. एंड ऑफ द कम्प्लिशन ऑफ 3rd ओव्हर. धावा 44 धावा फलकावरती. 44 धावा धापलकावरती. जिंकण्यासाठी गरज होती 62 धावांची. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आपण पाहिल्या. दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आपण पाहिल्या आणि धावसंख्या आपण पाहतो ती 44. म्हणजे या षटकामध्ये धावा आल्यात ओमकारच्या 18 धावा. ओमकारचं विश्लेषण 2 षटकं 24 धावा 1 गडी त्याने बाद केल्या आहेत आणि जिंकण्यासाठी आता गरज असणार आहे 62 धावांची गरज असताना 44 धावा येतात 3 षटकांमध्ये
आणि 18 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. या आपण वळूया. आपण तत्पूर्वी मी तुम्हाला एक निश्चित एक सांगू शकतो मित्रांनो, कारण आज दुपारी ठीक 2 वाजता आमचे बाळादादा ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय, ज्यांचा पहिला बदलापूरमधील असं व्यक्तिमत्व आहे, ज्यांचा व्हिडिओ सॉन्ग रिलीज होतोय आज या स्पर्धेच्या माध्यमातून. बघू शकाल बाबूशाह फोटो घेत असताना. बाबूशाह भी एक अच्छे कलाकार है हमारे, जिनकी AK-47 राइफल जब चलती है ना, डू 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 डू, तब मजा आता है खेल का, कमेंट्री का. वही यहाँ पर बाबूशाह यहाँ पर पोज देते हुए, और हमारे बाला दादा स्क्रीन के ऊपर बदलापुर का अगला भविष्य सोबत मॅडी. एंड ऑफ द कम्प्लिशन ऑफ थर्ड ओव्हर. या षटकामध्ये फार धाबा आल्यात, कारण या षटकामध्ये तब्बल आपण पाहिल्यात. पहिल्या षटकामध्ये 6 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धाबा, या षटकामध्ये 18 धाबा. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि फक्त 18 धाबांची गरज. उद्या गोट्या अंपायर पाहायला मिळणार या स्पर्धेमध्ये. चैतन ऑल दी बेस्ट, कारण चैतन धुळे यांचीच ती मेहनत आहे, त्याला आणण्यासाठी भरपूर आम्ही प्रयत्न केलेत. आणि उद्या बदलापूरच्या नगरीत एका 7व्या नव्हे तर 8व्या अजूबा तुम्हाला पाहायला मिळेल, तो मात्र गोट्या अंपायर. उद्या गोट्या अंपायरचं आगमन होईल या स्पर्धेमध्ये. इज अ किंग ऑफ द अंपायर वर्ल्ड, नो डाऊट. ना बॅक टू क्रिकेट. 12 चेंडू गरज आहे ती मात्र 18 धावांची. बघा ते सामना कसा रंगतोय मैदानावरती. व्हेरी गुड क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून. एका बाजूला माहुळ गाव आपण पाहतोय, एका बाजूला सांभारले आपण पाहतोय. पवन केलेला विनंती की आपण स्टेजवरती यावं. 12 चेंडू 18 धाबा. मंगेश खेळतोय. आतापर्यंत 2 षटकार मारलेत त्यांना. तब्बल आहे मंगेशची आपण धावसंख्या पाहिली तर आतापर्यंत 20 या धावसंख्येवरती खेळतोय. आणि त्याला साथ देतोय कल्पेश माहुलकर, ज्याने एक षटकार, एक चौकार, एक सिंगल करून 15 धावांचं योगदान दिलंय मागच्या 4 चेंडूमध्ये. स्ट्रेट ड्राव चेंडू ट्रॅव्हल झाला, तो सिली मिड ऑफला कव्हर करते. एक धाव एकानं पूर्ण करत असताना आणि मंगेश मात्र स्ट्राईक घेण्यासाठी तडपडतोय. धाफलकर धाबा येतात. 1 न अंकित होत असताना येणारे चेंडू 11 आणि 17 धावांची गरज. क्रिकेट आम्ही किती सहज खेळू शकतो ना हे दाखवत असताना माहुळगाव संघ आणि तेवढ्याच ताकदीने प्रतिकार केल्यात सांभारले संघाला. सांभारली संघाचा रजत मुंडे 42 धाबा ठोकल्यात. मात्र त्याचं दुर्दैव की कोणत्याही फलंदाज त्याला साथ देऊ शकला नाहीये. त्यामुळे 61 धावांचे गाशा गुंडाला गेलाय 5 षटकांमध्ये आणि 62 धावांची गरज असताना सामना शेवटच्या टप्प्यात रंगतोय. हो सामना बदलतोय. मी सामना बदलताना पाहतोय प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि प्रचंड गर्दीमध्ये दुपारचं रणंत होऊन दुपारच्या रणंत उन्हामध्ये ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर आणि त्यामध्ये रंगतोय हा सामना. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. राऊंड विकेट. चेंज पेस बॅकवर्डला जाऊन फक्त दिशा दिली. चेंडू ट्रॅव्हल झाला, तो डीप पॉईंट कव्हरला बॅकवर्ड पॉईंट चेंडू येतोय. कव्हर करते मध्ये मात्र चेंडू सीमा पलीकडं दणदणीत चौकार. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम दीज बॅट्समन्स. एक साठी तडपडत होता. त्याने आतापर्यंत 24 धावांची बहारदार कामगिरी केली. त्याच्यामध्ये एक चौकार, बॅक टू बॅक 2 षटकार दाखवलेत त्यानं. राऊंड विकेट. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, अमेझिंग टायमिंग. दॅट वॉज अ ग्रेट शॉट फ्रॉम माहुल, मॅन फ्रॉम माहुल, मंगेश वैती. व्हॉट अ स्टान्स, व्हॉट अ एक्झिक्युटिव्ह, परफेक्ट शॉट, व्हॉट अ क्लास. दॅट्स अ 4 रन्स. असं आहे बघा, फटके तर कोणीही मारतो, चौकार षटकार कोणीही मारतो, मात्र तो मारण्याचा क्लास असतो ना, तो फार वेगळा असतो. मादक सौंदर्य दाखवलं क्रिकेटच्या मैदानावरती. बॅकफुटला गेला, जागा बनवली, पुन्हा एकदा दिशा दिली, चेंडू ट्रॅव्हल झाला, तो थर्ड मॅन रिझनमध्ये येत असताना पुढे बॅकअप देतोय, प्रणित येतोय, थ्रो मात्र वाईड इश होतोय. फक्त एकच धाव. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. As long as Mangesh Vaiti will be there, the match will be safe for the Mahul team, no doubt, because he has a lot of experience how to play in tremendous pressure. He knows very well. Now he is on 25 and he is on the fire now. 8 चेंडू 8 धावांची गरज. खूप चांगलं क्रिकेट, खूप चांगलं क्रिकेट मैदानावरती. लवली शॉट, अमेझिंग टायमिंग. चेंडू ट्रॅव्हल झाला, तो लॉंग ऑफला फार वेगानं शतकी बॅकअप देतोय. संदेश मुंडे चेंडूला बॅकअप देत असताना कव्हर करते एकच धाव. आता फक्त 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. हाऊ टू प्ले इन प्रेजेस ऑफ माइंड दाखवत असताना दे आर प्लेइंग इन प्रेजेस ऑफ माइंड. शांत डोक्याने क्रिकेट खेळत असताना कोणत्या प्रकारे मात्र घाई नाहीये. चांगली भागीदारी बिल्टअप करत असताना दोन्ही फलंदाज. येणारे चेंडू 7 आणि फक्त 7 धावांची गरज. खूप चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू, गुडघ्याचा वापर जज करतोय. अनिकेत मुंडे चेंडू खाली, फलंदाज बाद. खूप चांगली फलंदाजी करणारा फलंदाज यावेळी आपण बाद होताना पाहतोय, तो मात्र मंगेश वैती. बॅक टू द पॅव्हिलियन. तब्बल त्यानं आपल्या संघासाठी 29 धावांची बहारदार कामगिरी केली. 3 चौकार 2 षटकार. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम द माहुल, मॅन फ्रॉम माहुल, मंगेश वैती. बॅक टू द पॅव्हिलियन.
नक्की नक्की रॉनी देखील आपण देखील रंगात आलात. येणारे चेंडू आता मात्र 6 आणि गरज आहे 7 धावांची. बघायचं कोणता गोलंदाज वापरला जाईल सांबारले संघाच्या माध्यमातून. रजत मुंडे कोणाचा वापर करणार या स्पर्धेमध्ये. रजत मुंडे स्वतः आले संघनायक यावेळी मात्र गोलंदाजच्या भोवल्यावरती. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे मात्र 7 धावांची. सामना खूप चांगला आहे. मात्र कल्पेश अजूनही मैदानावरती आहे. तोपर्यंत सामना सुरक्षित असणार आहे कारण कल्पेश एक अत्यंत घातक फलंदाज आहे. इज अ एक्सप्लोजिव्ह प्लेअर ऑफ द टेनिस स्केल वेल नो डाऊट. एक अत्यंत विस्फोटक फलंदाज आणि त्याला साथ देईल फलंदाज महेश. मात्र रजत ज्याने 42 धावा कुठल्यात. बघायचं रजतकडे क्षमता आहे सामना थांबवण्याची कारण 6 धावा देखील तो थांबवू शकतोय. मध्ये जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. ऑल दी बेस्ट. सामना रंगात येतो. दुपारचं सत्र पहिला सामना रफ अँड टफ. प्रेक्षकांना माहिती आहे आज सर्व सामने चांगले होतील. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. चेंडू ट्रॅव्हल झाला तो याला मात्र पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या मध्ये येत असताना चेंडू ट्रॅव्हल झालाय. गुड फिल्डिंग शेवटच्या मोमेंट पर्यंत मात्र 3 धावा अडवू शकले नाहीयेत. नॉट अ गुड क्रिकेट फ्रॉम द सांबारले टीम. देर इज अ लॉट ऑफ प्रेशर आणि 3 धावा पूर्ण करत असताना वेळ बदललाय. सामना बदलतोय आणि समीकरण देखील बदलतोय. येणारे 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. नवीन फलंदाज आलाय तो महेश मैदानावरती. मात्र कल्पेश खूप चांगली फलंदाजी करतोय. कल्पेशने आतापर्यंत एक षटकार एक चौकार 3 सिंगल आणि ट्रिपलच्या माध्यमातून धावसंख्येला फार वेगानं वेग दिला त्यानं आपल्या वैयक्तिक धावसंख्येला. येणारे चेंडू 5 आणि गरज मात्र 4 धावांची. What a fantastic match. It is a very close match. कोण जिंकणारा सामना विल बी विनर. वी आर सो एक्साइटेड. बघायचा सामना कोण जिंकणार. रजत मुंडे भन्नाट वेग आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. बघायचं लॉंग ऑन ला शतकचे जज करतोय संदेश मुंडे. बघायचं पंचांचा इशारा येतोय. यस फिंगर गोज अप अंपायर. बिग विकेट आणि खूप सुंदर झेल टिपत असताना स्पेक्टिक्युलर झेल फलंदाज बाद. What a catch. Amazing catch. And this is a spectacular catch. Sensible catch. खूप चांगला सेन्सेशनल झेल. सनसनी क्रिकेट. 4 चेंडू आणि गरज आहे मात्र 4 धावांचे. सामना बदलतोय. बघायचं रजत मुंडे ज्याने 42 धावा टोकल्या तोच्या मैदानावरती आक्रमक गोंची करत असताना खूप लवकर चेंडूला अटेम्प्ट केल्याच्या पुढे सरकला. गुड फिल्डिंग एकदा पूर्ण केली. 2 धाब्याचं मानस तू माय नाहीये जमलं. व्हॉट अ थ्रो. सामना आता मात्र रंगात येईल. 3 चेंडू 3 धावांची गरज. कोण जिंकणारा सामना. बघायचं ज्या मंगेश मैत्रीनं मैदानावरती अक्षरशः धुमाकूळ घातला तो मंगेश बाजाराचा सामना किती कलाटणी घेऊ शकते. ज्या रजतनं 42 धावा कुठल्यात तो रजत सामना थांबवणार का की माहुल का सामना जिंकणार का. कोण जिंकणार कोण हरणार कोण कोणावरती वर्चस्व गाजवणार. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅच. यू आर वॉचिंग थ्रिलिंग मॅच. यू आर वॉचिंग द बॅटल ऑफ एक्झिस्टन. ब्युटिफुल मॅच. ऑन साइड खेळायच्या फलंदाज बीट झाला. एकदा सहजरित्या पूर्ण करू शकेल बिकॉज विकेट किपर इज अवे फ्रॉम स्टम्प्स. इझिली कम्प्लीट द सिंगल बाय लेग बायस आणि धावसंख्येला 1 आकार येतोय. उर्वरित चेंडू मात्र 2 आणि गरज येते मात्र 2 धावांची. व्हॉट अ फंटास्टिक मॅच. व्हॉट अ फंटास्टिक मॅच. 3,500 प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद लुटतात. मी मच्छिंद्र पाटील तुमचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. व्हॉट अ फंटास्टिक मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत लढणारे 2 संघ मोठे संघ का ओळखले जातात. जिद्द चिकाटी दाखवत असताना एकमेकावरती हबी होण्याचा प्रयत्न वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. थरार क्रिकेटच्या मैदानावरती. बॅकफुटला आला फलंदाज. चेंडूला कट केलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय तो मात्र गॅप मधनं सीमा पलीकडे. दिस इज अ गुड फिनिश. दिस इज अ गुड फिनिश आणि 1 चेंडू राखत सामना जिंकलाय माहुलगाव संघानं. खूप चांगला सामना रंगला होता. शेवटच्या श्वासापर्यंत रंगला. मात्र विजयाची धाव विजयाचा चौकार मारलाय तो मात्र कल्पेश माहुलकर कॅप्टन ऑफ द टीम. आणि सामना विजय होतोय तो माहुलगाव टीम. काय सामना रंगला. 12 चेंडू 18 धावा. 11 चेंडू 17 धावा. 10 चेंडू 13 धावा. 9 चेंडू 9 धावा. 6 चेंडू 7 धावा. 5 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 3 धावा आणि 2 चेंडू 2 धावा असताना चौकार मारून सामना मात्र संपलाय. दिस इज अ ब्रिलियंट फिनिश फ्रॉम द बॅट्समॅन कल्पेश माहुलकर कॅप्टन ऑफ द टीम. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन माहुलगाव टीम. हार्ड लक सांबारली टीम. या सांबारी संघाचा आपण आभार व्यक्त करूया. खूप दूरवरचा प्रवास करून पनवेल तालुक्यातील संघ इथपर्यंत पोहोचला आहे. बदलापूरमध्ये स्वागत आहे तुमचं आणि खूप खूप आभार आयोजकाच्या वतीनं. हार्ड लक. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट. मॅन ऑफ द मॅचची घोषणा करूया आपण. अप्रतिम फलंदाजी या स्पर्धेमध्ये 62 धावांची गरज असताना 1 मॅन शो 1 मॅन आर्मी आणि 29 धावांची दमदार खेळी करणारा मंगेश वैती ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.
मंगेशला आपण आमंत्रित करूया मॅन ऑफ द मॅच साठी. लुक ॲट द ब्युटिफुल पिक्चर ऑन स्क्रीन बोर्ड. आमच्या दादांना बघू शकाल आपण या मंचावरती. एक रुबाबदार व्यक्तिमत्व, एक डॅसिंग व्यक्तिमत्व, तरुणांचे प्रेरणास्थान, अप्रतिम व्यक्तिमत्व म्हणजे आमचे बाळादादा. यांच्याच माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. उद्याचं बदलापूरचं भविष्य. मी काल देखील म्हटलं होतं की टी शर्ट वरती नाव समाजसेवक टाकलंय. दादांचं पुढच्या वर्षी नाव नगरसेवक असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतोय. तर दादांचं काम हे तेवढं चांगलं आहे. बदलापूरची सर्वात मोठी दहीहंडी कोण असेल तर दादांच्या माध्यमातून. शेकड्यांच्या मोठ्या शर्यती कोणाच्या नावावर असेल तर दादांच्या नावावरती. क्रिकेटची स्पर्धा या मैदानात 2 लाखाची कोणाची असेल तर दादांच्या नावावरती. हे संपूर्ण ऑल क्रेडिट गोes to बालादादा. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. या आपण बोलूया मॅन ऑफ द मॅच अवॉर्डकडे. तिथे जॉईंट होतील आम्हाला मॅडी. थँक्यू मंगेश यायचं आपण लगेच मॅन ऑफ द मॅच साठी. येस मॅडी, ओ टू मॅडी. थँक्यू सो मच. तर नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅच साठी मंगेश वैती या खेळाडूला आमंत्रित करूया. जबरदस्त खेळाडू, दुबई रिटर्न खेळाडू आणि त्याचा एक विशेष सत्कार मच्छिंद्र सर आपण दादांच्या शुभ हस्ते करणार आहोत. वेल प्लेड मंगेश. आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील मंगेशला देऊन सन्मानित केला जाईल. मी सन्माननीय आमच्या मंचावरती जे मान्यवर आहेत अभिमन्यू कांबळे साहेब त्यांना विनंती करेन आपण यावं आपल्या शुभ हस्ते. अभिमन्यू कांबळे साहेब आपण व्यासपीठावरती यायचं. आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देऊन मंगेश वैती या खेळाडूला सन्मानित करूया. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला. प्रतिस्पर्धी संघ एक बल्हाट्य आपण पाहिला. खालापूर विभागातून रजत मुंडेचा संघ होता आणि त्याला परास्त केला. शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगत होता मैदानाच्या आतमध्ये. एक बहारदार इनिंग साकारत असताना मंगेश वैती मॅन ऑफ द मॅच, द वन मॅन आर्मी. मी सन्माननीय बाळादादा राऊत यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण मंगेश आपण थांबायचं. आपला शुभ सन्मान केला जाईल. टेनिस क्रिकेटचे एक दुसरं नाव म्हटलं तर मंगेश वैती. दुबईमध्ये देखील आपल्या नावाचा डंका मंगेश वैतीने गाजवलाय आणि तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये देखील आपला नावाचा परिचय देत असताना आपण पाहिला. आता या व्यासपीठावरती त्याचा शुभ सन्मान दादांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय बाळादादा राऊत. चेंज द गेम वडवली बी. विशाल पाटील आपण आला असेल तर कॉन्टॅक्ट करा. चला रिपोर्ट करायचे विशाल पाटील वडवली बी. वडवली बी. त्यानंतर दीपक कदम 11 सावळेश्वर सावळे हे संघ देखील आले असतील. आपण देखील रिपोर्ट करा. लगेच आपण टॉस करू. नेक्स्ट मॅच. तत्पूर्वी आमच्या मंचावरती काही सन्मान आहेत ते आम्ही या ठिकाणी बाळादादा यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. सन्माननीय अभिमन्यू कांबळे साहेब आपण याचा आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल दादांच्या शुभ हस्ते. प्रत्येक पाहुण्याचा सत्कार या ठिकाणी देवाप्रमाणे केला जातोय. RGR ग्रुप यांच्या वतीने चालू असलेली स्वर्गीय मोहन शेठ राऊत व स्वर्गीय काळी शेठ राऊत स्मृती चषक 2021 पर्व पहिलं. आणि या पहिल्या पर्वामध्ये सर्व मान्यवरांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्यानंतर सन्माननीय प्रशांतजी भालेकर. त्यानंतर बाली शेलार. शेलार आपण यायचे. बाली शेलार त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल दादांच्या शुभ हस्ते. तदनंतर गोरसे बी संघाचे पुरस्कर्ते मयूरजी आगिवले. तर
त्यांचा देखील शुभ सन्मान आपण यावं. चेंज द गेम वडवली बी. विशाल पाटील संपर्क करायचे जिथे चेतन धुळे असतील, सिद्धांत राऊत असतील त्यांच्याशी संपर्क करा. चेंज द गेम वडवली बी. बाबूशाह सरांनी उल्लेख केला अतिशय चांगला की भरपूर ठिकाणी मॅचेस चालू आहेत, त्या कारणास्तव काही संघ इथे दाखल झाले नाही. परंतु नेक्स्ट मॅच गोरसेबी वर्सेस कासार वडवली, तिसरी मॅच असेल दारावे वर्सेस वडवली बी आणि चौथी मॅच असेल RGR शिरगाव वर्सेस दीपक कदम 11 सावळेश्वर सावळे. अशा 8 संघ इथे दाखल झालेले आहेत. आपण लगेच 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक असेल, त्यानंतर लगेच आपण मॅच कंटिन्यू करू. या एक वेळ डीजे राणीला.